नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. अजितदादा गेले आणि आता आणखीन 4 मोठ्या नेत्यांचा अंत होणार अशी धक्कादायक भविष्यवाणी सध्या जोरदार व्हायरल होत आहे आणि देशभरात खळबळ माजली आहे. प्रसिद्ध ज्योतिष तज्ञ प्रशांत किनी यांच्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अजितदादांप्रमाणेच आणखीन 4 प्रभावशाली नेत्यांच्या मृत्यूची शक्यता व्यक्त केली आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी सुरुवातीला याकडे अफवा म्हणून पाहिले. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे किनी यांनी अजितदादांच्या मृत्यूची भविष्यवाणी जवळपास 4 महिने आधीच केली होती आणि ती खरी ठरल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे त्यांच्या जुन्या पोस्टलाही आता पुन्हा जोरदार चर्चेला उधाण आले आहे. दादांचा विमान अपघात 29 जानेवारीला झाला, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे याची भविष्यवाणी नोव्हेंबर 2025 मध्येच करण्यात आल्याचा दावा आता चर्चेत आहे. ही भविष्यवाणी खरी ठरल्याच्या चर्चा रंगत असतानाच त्याच ज्योतिष तज्ञांनी पुन्हा एकदा धक्कादायक इशारा दिला आहे. आणखीन 4 मोठ्या नेत्यांचा अंत होणार असल्याची भीषण भविष्यवाणी. या नव्या दाव्यात तारीख, वार आणि काही नेत्यांची नावेही जाहीर केल्याचं सांगितलं जात आहे. मागील वर्षाचा परतीचा पाऊस, दिल्लीतील संसद परिसरातील स्फोट, पहलगाम मधील हल्ला, महाराष्ट्रातील सत्तापालट आणि सध्या सुरू असलेल्या 3ऱ्या महायुद्धाच्या सावटाबाबतही त्यांनी आधीच इशारे दिले होते असं सांगितलं जात आहे. त्यामुळेच त्यांच्या या नव्या भविष्यवाणीने पुन्हा एकदा देशभरात भीती आणि कुतूहलाचं वातावरण निर्माण केलं आहे. पण आता त्यांनी आज केलेली भविष्यवाणी सर्वात भयानक ठरत असल्याचं म्हटलं जात आहे. या दाव्यानुसार 4 मोठ्या नेत्यांचा अंत होणार असल्याची तारीख, वार, नावे आणि कारणही जाहीर केल्याचं बोललं जात आहे. या एका पोस्टमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाल्याची चर्चा सुरू आहे. आपण अनेक भविष्यवाण्या ऐकत असतो, पण जेव्हा एखादी भविष्यवाणी थेट मृत्यूच्या तारखा, वेळ आणि नावे सांगते तेव्हा कोणाच्याही काळजाचा ठोका चुकतो. त्यामुळेच या दाव्याने भीती आणि कुतूहल दोन्ही वाढवलं आहे. महाराष्ट्रातील प्रभावशाली नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत घडलेली दुर्घटना सर्वांनाच माहिती आहे. मात्र एका व्यक्तीने ही घटना घडण्याच्या काही महिने आधीच त्याविषयी लिहून ठेवल्याचा दावा सध्या चर्चेत आहे. त्यामुळे या नव्या भविष्यवाणीभोवती अधिकच गूढ आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. त्यांचं नाव प्रशांत किनी, एक ज्योतिष तज्ञ ज्यांच्या भविष्यवाण्याबाबत अनेक दावे सध्या व्हायरल होत आहेत. काही जण म्हणत आहेत की त्यांच्या अनेक भाकितांनी आधी अचूक ठरल्याचं दिसलं आहे, मात्र त्यावेळी त्यांनी थेट अपघाताचा इशारा दिला नव्हता, तर एका अशा तारखेचा उल्लेख केला होता जो भारतीय राजकारणासाठी निर्णायक ठरेल असं सांगितलं जातं. आता त्यांनी पुन्हा एकदा 4 मोठ्या नेत्यांच्या मृत्यूबाबत भविष्यवाणी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, जे की लक्षात घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारच्या दाव्यांमध्ये नेमकी नावे, तारखा आणि मृत्यूची कारणं सांगितली जात असल्याचं जे म्हटलं जातं, ज्यांची अधिकृत किंवा विश्वासार्ह पुष्टी उपलब्ध नाही. सोशल मीडियावर फिरणाऱ्या अशा पोस्ट अनेकदा भीती, कुतूहल आणि खळबळ निर्माण करतात. 2026 मध्ये राजकारणात मोठा भूकंप होणार असे दावे आकर्षक वाटतात, पण त्यामागे ठोस पुरावे नसतात. त्यामुळे अशा भविष्यवाण्यांकडे थोड्या शंकेने आणि विवेकाने पाहणं अधिकच योग्य ठरतं. जर अशा दाव्यांमध्ये खरंच काही तथ्य असेल तर ते अधिकृत बातम्या, विश्वसनीय माध्यमं किंवा प्रत्यक्ष समोर येतं. तोपर्यंत अशा धक्कादायक भविष्यवाण्या हे प्रामुख्याने व्हायरल कंटेंटचाच भाग असतात, ज्यामुळे चर्चा होते पण खात्रीशीर सत्य नसतं. प्रसिद्ध ज्योतिष तज्ञ प्रशांत किनी यांनी अजितदादांच्या अपघाताबाबत नोव्हेंबर 2025 मध्येच संकेत दिल्याचा दावा त्यावेळी चर्चेत आला होता. त्यांनी फेसबुकवर केलेली ती पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि त्यांना आधीच याची कल्पना होती अशा चर्चा रंगल्या. मात्र आता त्यांनी केलेली नवी भविष्यवाणी अधिकच धक्कादायक असल्याचं सांगितलं जात आहे. 1 नाही, 2 नाही, तर थेट 4 मोठ्या नेत्यांच्या दुर्दैवी अंत होणार असल्याचा दावा या भविष्यवाणीत करण्यात आल्याचं बोललं जात आहे. 1 नाही, 2 नाही, तर थेट 4 मोठ्या नेत्यांचा दुर्दैवी अंत होणार असल्याचा दावा या भविष्यवाणीत करण्यात आल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीती आणि उत्सुकता दोन्ही वाढली आहे. पण या भविष्यवाणीत नेमकी कोणत्या नेत्यांची नावे आहेत, कधी आणि कशा प्रकारे हे घडणार आहे हे समजून घेण्याआधी आपल्याला थोडं मागं जावं लागणार आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये जेव्हा राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांचा जोर होता, त्याच काळात प्रशांत किनी नावाच्या ज्योतिष तज्ञांनी फेसबुक या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामुळे पुढील सगळ्या चर्चांना सुरुवात झाली. त्या पोस्टमध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की डिसेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 हा काळ राजकारण्यांसाठी अत्यंत घातक ठरू शकतो. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री दर्जाच्या एखाद्या मोठ्या नेत्यावर संकट येईल असा इशाराही त्यांनी दिल्याचं सांगितलं जातं. त्यावेळी अनेकांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, पण 29 जानेवारीला घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर ही जुनी पोस्ट पुन्हा व्हायरल झाली आणि लोकांमध्ये चर्चा सुरू झाली.
हे आधी कसं सांगितलं गेलं, मात्र इथून पुढे जे दावे केले जात आहेत त्याकडे थोड्या विवेकाने पाहणं महत्त्वाचं आहे. सध्या सोशल मीडियावर 4 मोठ्या नेत्यांचा अंत, तारखा, नावे आणि कारण जाहीर अशा गोष्टी मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. पण अशा प्रकारच्या दाव्यांना कोणतीही अधिकृत किंवा विश्वासार्ह पुष्टी उपलब्ध नाही. कोणत्याही व्यक्तींची नावे, मृत्यू, वेळ किंवा कारणं अशा प्रकारे सांगितली जात असल्याने दावे बहुतेक वेळा अफवा किंवा क्लिकबेट कंटेंटचा भाग असतात. त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं. त्यामुळे कोणती 4 नावं, कधी आणि कसं होणार यापेक्षा ही माहिती कितपत विश्वसनीय आहे हे तपासणं अधिक गरजेचं आहे. थोडक्यात सध्या जी चर्चा सुरू आहे ती प्रामुख्याने व्हायरल दाव्यांवर आधारित आहे. अधिकृत पुष्टी मिळेपर्यंत अशा गोष्टींकडे सावध आणि तर्कशुद्ध दृष्टीने पाहणंच योग्य ठरेल. प्रशांत किनी हे नाव सध्या चर्चेत असलं तरी त्यांच्या संदर्भात केलं जात असलेले दावे अतिशय मोठे आणि असामान्य आहेत. दिव्य दृष्टी, दहशतवादी हल्ल्यांची अचूक माहिती किंवा गुप्त साधना करून मिळालेलं ज्ञान अशा गोष्टींना कोणताही विश्वसनीय पुरावा नाही. विशेषतः एखाद्या स्फोटासारख्या गंभीर घटनेबाबत जसं तुम्ही सांगत आहात अशा प्रकारची माहिती आधीच एखाद्या व्यक्तीला होती तर अधिकृत तपास यंत्रणाच्या नोंदीत स्पष्टपणे दिसली असती. अशा दाव्यांची कोणतीही पुष्टी विश्वसनीय स्रोतांकडून उपलब्ध नाही. सोशल मीडियावर अशा कथा अनेकदा रंगवून सांगितल्या जातात. त्यात थोडी सत्यासारखी वाटणारी माहिती आणि भरपूर कल्पना मिसळलेली असते. गुप्त गुहा, अलौकिक शक्ती, भविष्य अचूक सांगणं हे सगळं ऐकायला नाट्यमय वाटतं, पण प्रत्यक्षात यामागे ठोस पुरावे नसतात. म्हणूनच अशा एका गोष्टींवर लगेच विश्वास ठेवण्याऐवजी थोडं थांबून विचार करणं गरजेचं आहे. ही माहिती कुठून आली, कोणत्या अधिकृत स्रोताने ती मान्य केली आहे का, की फक्त व्हायरल पोस्टमधून ती पसरत आहे. थोडक्यात या सगळ्या कथा जास्त करून व्हायरल आणि सनसनाटी स्वरूपाच्या आहेत. वास्तव आणि अफवा यामधला फरक ओळखणं इथे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांच्या 90% भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या असा जो दावा केला जातो तोही सध्या प्रामुख्याने सोशल मीडियावर फिरणाऱ्या चर्चांवरच आधारित आहे. त्याची ठोस स्वतंत्र पडताळणी उपलब्ध नाही. त्यामुळे पुढे त्यांनी काय सांगितलंय, विशेषतः कोणत्या 4 नेत्यांची नावं, कधी आणि कसं याबाबत जे दावे केले जात आहेत त्याकडे खूप सावधपणे पाहणं गरजेचं आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या कथानुसार त्यांनी 2026 या वर्षासाठी एक मोठं भाकीत केल्याचं सांगितलं जातं की जानेवारी 2026 मध्ये एका मोठ्या नेत्याचा दुर्दैवी अंत होईल आणि त्यानंतर संपूर्ण वर्षभरात भारतीय राजकारणात मोठी पोकळी निर्माण होऊ शकते. या विधानामुळेच अनेक ठिकाणी खळबळ माजल्याचं दिसतं. पण इथे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कोणत्या विश्वसनीय किंवा अधिकृत स्रोताने 4 विशिष्ट नेत्यांचं नावं, त्यांच्या मृत्यूच्या तारखा किंवा कारणं याची पुष्टी केलेली नाही. अशा प्रकारची माहिती बहुतांश वेळा अफवा, अंदाज किंवा क्लिकबेट स्वरूपात पसरवली जाते. 2026 मध्ये राजकारणात मोठा बदल किंवा अस्थिरता येऊ शकते असा सर्वसाधारण अंदाज मांडणं वेगळं, ठराविक आणि व्यक्तीविषयी मृत्यूच्या भविष्यवाण्या करणं वेगळं. दुसऱ्या प्रकारच्या दाव्यांना पुरावा नसल्यामुळे त्यावर विश्वास ठेवताना सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे. थोडक्यात ही सगळी कथा व्हायरल चर्चांवर आधारित आहे. मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? या सगळ्यावर तुमचा विश्वास आहे का? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.